नमस्कार. आज मी बनवणार आहे क्रिसमस स्पेशल अतिशय टेस्टी जाळीदार स्पॉन्जी केक. तोही अगदी परफेक्ट प्रमाण वापरून. या केकला प्लम केक किंवा फ्रूट केक असंही म्हटलं जातं. केक बनवण्यासाठी इथं आपल्याला कोणकोणते नट्स आणि फ्रूट्स लागणार आहेत ते पाहूयात. इथं पहा, मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. यामध्ये काजू, बदाम आणि मनुके दोन्हीही रंगाचे, त्याचबरोबर खजूर घेतली, त्याचे देखील तुकडे करून घेतले. टुटी फ्रुटी घेतलेले आहे. सोबतच मी इथं काही संत्रे घेतलेले आहेत. तर या संत्र्याचा ज्यूस आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे. आवडीनुसार तुम्ही यामध्ये मगजबी त्याचबरोबर चिरून घेतलेल्या चेरीचा देखील वापर करू शकता. इथं पहा, घेतलेल्या संत्र्या आहेत त्या मी सोलून घेतल्या. त्यानंतर यामधला ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथं मी यामधला ज्यूस काढण्यासाठी स्क्वीझरचा वापर करत आहे. ज्युसरचा वापर करून देखील तुम्ही या संत्र्यांमधला ज्यूस काढू शकता. इथं पहा, याच पद्धतीने मी यामधला ज्यूस आहे तो काढून घेते. साधारणपणे आपल्याला अर्धा कप भरून इतका या संत्र्याचा ज्यूस लागणार आहे. तर इथं मी संपूर्ण ज्यूस आहे तो काढून घेतलेला आहे. आता हा ज्यूस आहे तो मी एका कपने मोजून घेते. कपने मोजला तर बघा, बरोबर अर्धा कप इतका हा ज्यूस भरलेला आहे. इतकाच ज्यूस आपल्याला इथं केक बनवण्यासाठी लागणार आहे. तयार करून घेतलेला ज्यूस एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूट घालते. अर्धा कप 2 रंगाचे मनुके घातले. पाव कप ड्राय खजूर चिरून घेतलेली होती ती घातली. अर्धा कप मल्टी कलरची टुटी फ्रुटी घातली. पाव कप चिरून घेतलेले बदाम, पाव कप चिरून घेतलेले काजू. आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असतील तर मगजबी त्याचबरोबर चेरीचा देखील वापर तुम्ही या फ्रूटमध्ये करू शकता. आता हे आपल्याला या संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, डीप करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून याला आपल्याला कमीत कमी 1 ते 2 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे. कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त 2 तास किंवा रात्रभर देखील तुम्ही याला असंच या ज्यूसमध्ये मुरत ठेवू शकता. तर याला मी रात्रभर असंच या ज्यूसमध्ये मुरत ठेवणार आहे. त्यामुळे आपल्या केकची टेस्ट आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते. इथं पहा, दुसऱ्या दिवशी मी याला ओपन केलेलं आहे. तर यामधले नट्स आहेत ते ज्यूसमध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत. ते छान असे फुललेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आणि पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी 3/4 कप म्हणजेच पाऊण कप इतकी साखर घातली. एवढ्या साखरेमध्ये आपला केक आहे तो अगदी परफेक्ट गोडीचा बनून तयार होतो. केकला रंग छान असा डार्क यावा यासाठी आपल्याला शुगर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा, गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने अधूनमधून कंटिन्युअस आपल्याला या साखरेला हलवायचं आहे, जोपर्यंत ही साखर पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत. इथं पहा, ही साखर आहे ती छान अशी वितळायला लागलेली आहे. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. जास्त फुल गॅस केला तर साखर पटकन करपू शकते किंवा कधीकधी फुल गॅसवरती साखरेचा करपट वास देखील येऊ शकतो. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला असं हे शुगर कॅरमलाइज बनवून घ्यायचं आहे. इथं पहा, यामधली साखर आहे ती पूर्णपणे वितळत आलेली आहे. साखर वितळली की याला मी अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी शिजवून घेते. त्यामुळे याचा रंग आणखीन थोडासा डार्क होतो. पूर्णपणे साखर वितळलेली आहे. आता याला अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घेते. गॅस अगदी लो केलेला आहे. अर्ध्या मिनिटासाठी याला मी शिजवून घेतलं. त्यानंतर यामध्ये बरोबर अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे. कपने मोजून बरोबर अर्धा कप पाणी घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. या साखरेचं टेम्परेचर थोडंसं हाय असतं. त्यामध्ये आपण पाणी घातलं तर ते पटकन अंगावर येऊ शकतं. त्यामुळे इथं आपल्याला पाणी घालत असताना हळूहळू जपून पाणी घालायचं आहे, नाहीतर ते अंगावरती उडू शकतं. इथं पहा, यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं. त्यानंतर याला अगदी व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर इथं आपलं शुगर सिरप बनवून तयार झालेलं आहे. याला थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत इथं एका बाउलमध्ये मी पाव कप इतकं दूध घेतलं. त्याच कपने मोजून बरोबर पाव कप इतकं रोजच्या जेवणातलं तेल घेतलं. तेलाऐवजी तुम्ही वितळून घेतलेलं बटर वापरलं तरीही चालू शकतं. दूध आणि हे तेल आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कपने मोजून बरोबर 1 कप भरून इतका मैदा घालायचा. कपमध्ये मैदा भरत असताना कप थोडा थोडा टॅप करून मग त्यामध्ये मैदा मी भरलेला होता. तर इथं पहा, एक चाळणी घेतली, त्यामध्ये 1 कप मैदा घातला. सोबतच 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, त्याचबरोबर दालचिनी पावडर घातली
आणि इथं मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर घातलेली आहे। हा केक आहे तो थोडासा मसाला केक म्हणून देखील ओळखला जातो। यामध्ये तुम्ही आवडत असल्यास लवंग पावडर देखील घालू शकता, त्याचबरोबर आवडत असल्यास जायफळ पावडर घातली तरीही चालू शकतो। चाळणीवरती घेतलेलं संपूर्ण साहित्य चाळून घेतलं, त्यानंतर याला विस्करने व्यवस्थित असं एकदा मिक्स केलं। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेलं शुगर सिरप घालते। त्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता या स्टेजला यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही आहे। या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। कंटिन्युअस एकाच दिशेने आपल्याला याला अर्धा ते 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचं। त्यामुळे यामधल्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातात आणि आपला केक आहे तो अगदी छान असा स्पॉन्जी बनून तयार होतो। इथं पहा, यामधल्या गुठळ्या संपूर्ण मोडलेल्या आहेत। 1 मिनिटासाठी हे बॅटर मी एकाच दिशेने कंटिन्युअस फेटून घेतलं। त्यानंतर हे बॅटर अगदी छान असं फ्लफी झालं आणि अगदी स्मूथ झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये नट्स घालायचे आहेत, जे की आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजवून ठेवलेले होते। संपूर्ण नट्स घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करूयात। सोक करून घेतलेले संपूर्ण नट्स मी यामध्ये घातले। त्यानंतर याला एकदा विस्करने व्यवस्थित असं मिक्स करून घेते। मिक्स केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता, केक बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अजिबात दूध, पाणी काहीही घालण्याची आवश्यकता पडत नाही। जसं मी प्रमाण सांगितलेलं आहे तसं वापरलं तर या स्टेजला आपलं बॅटर आहे ते अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बनवून तयार होतं। थोड्या वेळासाठी हे बॅटर बाजूला ठेवते आणि केक बनवण्यासाठी लागणारा बेस तयार करूयात। त्यासाठी इथं मी एक टीन घेतलेला आहे। हा केकचा टीन आहे। अशा प्रकारचा टीन नसेल तर तुम्ही एखादा कुकरचा डब्बा वापरला तरीही चालू शकतं। कुकरचा डब्बा घेतला असेल किंवा टीन घेतला असेल तर त्याला आतून अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। केक टीनला मी सर्व बाजूने तेल लावून घेतलं। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतका मैदा घालते। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घातलं तरीही चालू शकतं। घातलेला मैदा आपल्याला या टीनमध्ये सर्व बाजूने व्यवस्थित असा घोळून काढायचा आहे। एक्स्ट्राचा मैदा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। इथं बघा, मैद्याऐवजी तुम्ही डायरेक्ट बटर पेपर या टीनमध्ये ठेवला तरीही चालू शकतं। बटर पेपर नसेल तर अगदीच आपण घरातल्या साहित्यामध्ये देखील असा हा बेस तयार करू शकतो। केक बनवण्यासाठी लागणारा बेस तयार आहे। यामध्ये तयार करून घेतलेलं केकचं बॅटर आपण ओतूयात। संपूर्ण केकचं बॅटर मी यामध्ये ओतलेलं आहे। त्यानंतर या टीनखाली मी कापड ठेवते आणि हा टीन आहे तो आपल्याला अगदी हलक्या हाताने टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही बबल्स असतील ते निघले जातात आणि आपला केक आहे तो छान असा फुलला जातो। हा टीन मी अगदी 2 ते 3 वेळा छान असा टॅप करून घेते। संपूर्ण बॅटर मी टीनमध्ये काढल्यानंतर याला हलक्या हाताने टॅप करून घेतलं। त्यानंतर आपल्याला केक थोडासा डेकोरेटिव्ह पाहिजे असेल तर आपण याला ड्रायफ्रूटने डेकोरेट करू शकतो। इथं मी काही मनुके घेतलेले होते ते वरच्या बाजूने पसरून देते। सोबतच काजू देखील मी अर्धे अर्धे काप करून घेतलेले होते ते देखील याच्यावरती ठेवून घेते। आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करता ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। टुटी फ्रुटी, पिस्ता, त्याचबरोबर काजू, बदाम, मनुके असं कोणतंही ड्रायफ्रूट तुम्ही केक डेकोरेट करण्यासाठी वापरू शकता। आवडीनुसार हा केक मी ड्रायफ्रूटने डेकोरेट करून घेतला। आता हा केक बेक करायचा आहे। त्यासाठी इथं मी गॅसवरती एक पातेलं 10 मिनिटासाठी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं। पातेल्यामध्ये मी प्रीहीट होतानाच एक स्टँड देखील ठेवलेला आहे। या पातेल्यामध्ये मी हा केक आहे तो बेक करणार आहे। हवं असल्यास तुम्ही ओव्हनमध्ये देखील हा केक बेक करू शकता। तर या स्टँडवरती हा टीन ठेवून दिला, झाकण ठेवते आणि गॅस अगदी लो ठेवून याला 30 ते 45 मिनिटासाठी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। केक बेक करत असताना अधूनमधून अजिबात ओपन करून पाहायचं नाही, नाहीतर आपला केक आहे तो वरच्या बाजूने चपटा होऊ शकतो। तर इथं पहा, साधारणपणे 30 ते 40 मिनिटं झालेले आहेत। हा केक आहे तो बेक होत होता। त्यानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे। तर बघू शकता हा केक आहे तो अगदी छान असा फुललेला आहे। यामध्ये मी एक टूथपिक टाकलं तर टूथपिकला अजिबात मिश्रण चिकटलेलं नव्हतं, म्हणजेच आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। केकला बघा, रंग काय सुंदर आलेला आहे। केक छान असा बेक झालेला आहे। केक बेक झाल्यानंतर वरच्या बाजूने बघा अगदी छान असा फुललेला आहे। बेक झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता। त्यानंतर पातेल्यामध्येच हा टीन आहे तो पूर्णपणे थंड झालता। पातेल्यामधून टीन बाजूला काढलेला आहे। आता आपण याला डिमोल्ड करूयात।
डिमोल्ड करण्यासाठी कडेने मी चाकूने याला हलकंसं मोकळं करून घेतलं. त्यानंतर हा टीन पालथा करते. तर बघू शकता तुम्ही टीनमधून केक आहे तो अगदी इझिली निघलेला आहे. टीनला अजिबात जास्त मिश्रण चिकटलेलं नाही, अगदी हलकंसंच चिकटलेलं आहे आणि हा केक आहे तो या टीनमधून अगदी सहज निघलेला आहे. केकला बघू शकता मागच्या बाजूने काही सुंदर जाळी पडलेली आहे. त्यानंतर यात आपला मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी चवीला भन्नाट लागणारा क्रिसमस केक किंवा प्लम केक बनून तयार झालेला आहे. यालाच फ्रूट केक असंही म्हटलं जातं. केकला बघा रंग काय सुंदर आलेला आहे, जाळी पण खूप सुंदर पडलेली आहे. त्याचबरोबर बघता क्षणी हा केक खाऊसा वाटत आहे, इतका सुंदर दिसत आहे आणि चवीला तर खूपच टेस्टी लागतो. हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आतपर्यंत हा केक आहे तो अगदी जाळीदार बनून तयार झालेला आहे. बघा अगदी स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. इथं पहा केक आहे तो मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. तर अतिशय जाळीदार स्पॉन्जी चवीला भन्नाट लागणार आपला फ्रूट केक किंवा क्रिसमस केक बनून तयार झालेला आहे. केक कट केल्यानंतर बघा आतपर्यंत याला खूप सुंदर अशी सुरेख जाळी पडलेली आहे. आतपर्यंत हा केक आहे तो छान असा बेक झालेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही देखील असा हा परफेक्ट प्लम केक किंवा फ्रूट केक नक्कीच बनवू शकता. केक बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य किती किती प्रमाणामध्ये वापरलेलं आहे त्याची संपूर्ण लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की चेक करा. आणि तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला अतिशय टेस्टी असा फ्रूट केक नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.